बाबा, स्वतःपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करणारा माझ्या आयुष्यातला एकमेव पुरुष म्हणजे माझे बाबा. स्वतःच्या कर्तव्याला सर्वश्रेष्ठ मानणारा पुरुष म्हणजे माझे बाबा. आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला स्पर्श न करणारा पुरुष म्हणजे माझे बाबा. स्वतःचा मानसन्मान बाजूला ठेवून आधी इतरांच्या मानसन्मानाचा विचार करणारा पुरुष म्हणजे माझे बाबा. आजवर कधीच कुणाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा पुरुष म्हणजे माझे बाबा. आयुष्यभर काटकसरीनं जीवन जगणारा आणि कधीच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करणारा पुरुष म्हणजे माझे बाबा. स्वतःची कामं स्वतः करायची आणि गरज भासली तरच इतरांची मदत घ्यायची अशी आयडिओलॉजी म्हणजे विचारसरणी असलेला स्वाभिमानी पुरुष म्हणजे माझे बाबा. सांसारिक, व्यावहारिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक जीवनात आदर्श असा पुरुष म्हणजे माझे बाबा. बाबा, आजपर्यंत आयुष्याची 21 वर्ष मी तुमच्या सोबत आहे. मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम आहे. पण माझ्या मनातलं तुमच्याबद्दलचं मत मी कधी तुम्हाला सांगितलं नाही. पण मला असं वाटतं अशी एकमेकांबद्दलची मतं सांगायला हवीत. यामुळे नातं अधिक घट्ट होतं. बाबा, तुमच्यासोबत झालेल्या संभाषणात मला असं कळलंय की तुम्ही खूप कष्टाने दिवस काढले. बरं, आता कष्टाने काढले तर त्याची इंटेन्सिटी सांगण्यासाठी मला काही उदाहरणांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय. बाबांचं 6 भाऊ, 1 बहीण आणि आई वडील असं कुटुंब. त्यात आई वडील फक्त कमावणारे आणि घरात 6 तरुण भाऊ. घरात 3-4 भाकरी शिजायच्या आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाला त्या अपूर्ण पडायच्या. भाकरीची टोपली उलटी करून त्यातला एक एक कण वेचून बाबांनी दिवस काढले. त्यांचे मोठे भाऊ, त्यांचे चुलत भाऊ यांचे जुने कपडे वापरून बाबांनी दिवस काढले. बास बाबा, आता खूप कष्ट केले, खूप सोसलं आयुष्यात. एवढे दिवस लावलेल्या या झाडाला सुंदर फळं आता आली आणि ही सुंदर फळं चाखण्याची योग्य वेळही आली. आई बाबा, तुम्हाला आठवतंय का, आपल्याला खूप लोक सांगायचे की मुलगा का पाहिजे. ऑन अ व्हेरी सिरियस नोट मला आज उपस्थित सर्व लोकांना आणि समाजाला एकंदरीत असं सांगायचंय आणि दाखवून द्यायचंय की मुलगी का पाहिजे. आज या कार्यक्रमानिमित्त एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय आणि मला त्याचा पुरेपूर उपयोग करायचा आहे. आई बाबा, दीदी, जिजू आणि मी खात्री देतो की तुम्हाला आम्ही तुमच्या उर्वरित आयुष्यात कशाचीही उणीव भासू देणार नाही. तुमच्या भावी आयुष्याला दुःखाचा स्पर्शही होऊ देणार नाही. आजपर्यंत मला 2 मुली आहेत हे जे तुम्ही आनंदाने आणि अभिमानाने सांगत आहात ना, ते तुम्ही आता गर्वाने सांगाल. मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबांना आता घरीच थांबावं लागणार आहे. खरं तर आम्ही मोठं झाल्यावर बाबांना सांगायचं होतं की बाबा आता आराम करा. पण आपल्याला अधिकार नाही सूर्याला सांगायला की मावळ आता. लहानपणी हट्ट पुरवणारे, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारे आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघाडणी करणारे बाबा आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा आराम खुर्चीत शांत बसतात ना, तेव्हा जणू असं वाटतं की आज जणू आभाळच खाली झुकलंय. आज माझंच मला कळून चुकलंय. 31 जानेवारीला बाबांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला नोटाबंदी नंतरच्या ATMच्या रांगेला लाजवेल एवढी मोठी रांग पाहून बाबा मला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही माझे बाबा आहात. त्या दिवशी मला एक वयस्कर माणूस भेटला आणि तो मला म्हणाला, बेटा, तू कलेक्टर जरी झालीस ना तरी या गावाला विसरू नकोस. तुझे बाबा या गावातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात आहेत. निरोप समारंभाला 2 पोते, शॉल, श्रीफळ आलेल्या या माणसाविषयी मी आता काय बोलणार. सध्या तरी इतकंच जमलं मला सांगायला. यापेक्षा जास्त सांगायला तेवढी समज मला नाही किंवा कदाचित मी लहान आहे तेवढं सांगण्यासाठी. धन्यवाद.